Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या विरोधात केलेली जीवे मारण्याची तक्रार खोटी निघालीये. समाधान खिंडकर याला धनंजय देशमुख यांनी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. आता पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिलंय. गुना तो खोटा ही है, क्योंकि जैसे हमने देखा वहाँ पे जो भी धनंजय देशमुख है और आगे के जो भी खिड़कर है, एक दूसरे के साथ बातचीत नहीं हुआ, कुछ बैठे भी नहीं थे. तो ऑफ कोर्स देयर इज नो गुना भी नहीं घटा है. ऐसा जितना हो गया उतना गुना नहीं घटा है. अभी जब दोनों केस जो रात में दर्ज हुआ है, सुबह अराउंड 3 बजे और 5 बजे दर्ज हुआ है, तो हम उस केस गंभीरता को देख के हम यहाँ पे आए. जो भी प्रिलिमिनरी इंक्वायरी है, फुटेज वगैरह हमने देखा है, तो पता लगता है कि जो गंभीरता से गुनाह दाखिल किया गया है उतना गंभीरता केस में नहीं दिखा देता है. तो उसकी फर्दर डिटेल तपास, जो भी सीसीटीवी होता है और जो भी लोकेशन एनालिसिस होता है, सब डिटेल तपास चल रहा है. जब एनी पर्सन जो भी जो फिरियाद देने आते हैं पुलिस स्टेशन, तो एफआईआर लेना हमारा फर्ज बनता है. तो एफआईआर ले लिया, क्योंकि रात पुलिस हमें वहाँ पे गया था धाबा पे. सुबह 4 बजे गए थे, क्योंकि तभी फिरियाद देने आए थे. लेकिन 4 बजे वहाँ पे ओनर नहीं थे धाबा के, होटल के, वो गए थे घर. तो इसलिए सीसीटीवी फुटेज तब प्राप्त करना ये नहीं था, पॉसिबल नहीं था. इसलिए क्या किया, फिलहाल टेम्परेरी के एफआईआर ले लिया. उसके बाद सुबह सब सीसीटीवी फुटेज वगैरह ले लिया. उसके बाद अभी हम डीप एनालिसिस सब कुछ किया. बेस्ड ऑन दैट वी विल टेक फर्दर वॉट एवर एक्शन विच टू टेकन, वी विल टेक दैट एक्शन. समाधान खिंडकर आपल्या मित्रांसह हॉटेलमध्ये असताना तो रविराज साबळे यांना मोबाईलमधला व्हिडिओ दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने मोबाईल हिसकावला. याचा जाब विचारला असता धनंजय देशमुखांनी अंगरक्षकाची बंदूक थेट समाधानच्या डोक्याला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणत समाधान खिंडकरने देशमुखांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार खोटी असल्याचं स्पष्ट झाल्यावर धनंजय देशमुख काय म्हणालेत पाहूयात. मी ही फिर्याद होत होती त्यावेळेस सांगितलं होतं की गुन्हा नोंद करा 100%, परंतु व्हेरिफिकेशन करा, व्हेरीफाय करा. परंतु तसं न होता घाई कशाची झाली होती हे मला माहीत नाही. आणि शेवटी तुम्ही बघितलं की आत्ता प्रेस नोट आली की हे जे गुन्हे झालेले आहेत ते म्हणजे व्हेरीफाय न करता झालेले आहेत, म्हणून त्यांनी प्रेस नोट काढली. आणि प्रेस नोट काढून सगळ्यांना सांगितलं की ह्याचा योग्य तपास होईल आणि हे आत्ता तात्पुरती हे जे काही माहिती दिलेली आहे ती खोटी आहे असं त्यांनी. तक्रार काय होती? नेमकी तक्रार काय होती? आमची तक्रार अशी होती की आम्ही रात्री शेतकरी राजा या हॉटेलवर फॅमिली सेक्शनला रविराज साबळे माझे मित्र आणि आम्ही तिथं थांबलो होतो. आणि त्यावेळेस काही तिथं चुकीचे प्रकार घडले होते, जी इन्फॉर्मेशन आम्ही केज पोलीस स्टेशनचे PI यांना दिली होती. मग त्याच्यानंतर पोलीसची गाडी आली. त्याच्यानंतर जे काही प्रकार घडले ते मी सगळं सविस्तर सांगितलं होतं. आणि इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहेत त्यांच्यावर माझा भरोसा होता. त्यांना मी सांगितलं की हे सगळं व्हेरीफाय करून करा, परंतु त्याच्यामध्ये गडबड झाली. त्यांनी सकाळ उजडू न देता रात्री 4:57 गुन्हा नोंद केला. आणि मी आज सकाळी SP ऑफिसला आलो दुपारी, आणि पुन्हा बीड ग्रामीणला इथं मी दुपारपासून आहे. आत्ता ज्यावेळेस खरं तर DYSP साहेबांचा 5-6 तासाचा वेळ या पोलीस स्टेशनला आपण बघितला सगळ्या पत्रकारांनी गेलेलं, तर हे सगळं निष्फळ आहे. यातून असं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही अशी विनंती केली की खोटी तक्रार घेताना किंवा करताना व्हेरिफिकेशन करा. आणि मी तेच सांगत होतो, परंतु त्यांनी व्हेरिफिकेशन न करता गुन्हा नोंद केलेला होता माझ्यावर, तो आता मागे घेण्यात आलेला. मात्र तुम्ही देखील फिर्याद दिलेली होती. तुमची काय फिर्याद होती आणि नेमकं तिथं काय घडलं? तिथं जी परिस्थिती झाली त्याची मी इन्फॉर्मेशन दिली होती फक्त, की इथं अशी अशी परिस्थिती आहे, ती हाताबाहेर जाऊ नये किंवा तिथं काही गैरप्रकार घडू नये म्हणून मी PI साहेबांना इन्फॉर्मेशन दिली. त्यांनी माझ्या मी रात्री सांगत होतो, अंगरक्षक सांगत होते की धनंजय भैया गाडीच्या खालीच उतरले नाहीत तर बाकीच्या काही गोष्टी घडायचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही सांगत होतो की सीसीटीव्ही फुटेज बघा, परंतु तसं न होता गुन्हा नोंद झाला होता. आता DYSP साहेबांना एवढं मीडियासमोर बोललेत आणि प्रेस नोट आली, तर त्याला आता जास्त एक्सप्लेन करायची मला गरज नाही पडणार. नाही, ह्याच्यामध्ये डिटेल मी आपल्या राज्याचे गृहमंत्री, माझ्याकडे चुकीचे FIR झालेले 7-8 FIR आहेत, हे सगळं मी सविस्तर त्यांच्याकडे नेऊन देणार आहे. दरम्यान त्याच वेळी समाधान खिंडकरच्या विरोधात
धनंजय देशमुखांनीही जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली होती. ती तक्रारही खोटी असल्याचं आता पोलिसांनी स्पष्ट केलंय. या परस्पर विरोधी गुन्ह्यांमुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. बीडहून मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.